स्थापत्य अभियांत्रिकीचा अनोखा आविष्कार सध्या कोयनेच्या पाण्याखाली अनुभवायला मिळतोय। कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे। कोयनेच्या टीमनं दाखवलेलं धाडस तसंच कौशल्यामुळे आपल्या राज्याचं सुमारे 1600 कोटींचं संभाव्य नुकसान टळलंय। ही आतषबाजी खोल पाण्याखाली सुरू आहे। ऐकून आश्चर्य वाटलं ना? मात्र हे खरं आहे। कोयनेच्या पाण्याखाली सुरू असलेलं हे ऑपरेशन ट्रॅश रॅक आहे। महाराष्ट्राची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पातील हे कोळकेवाडी धरण प्रकल्पाच्या टप्पा 3 ची वीज निर्मिती या ठिकाणी होते। 1979 मध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प पूर्णत्वाला आला। त्यावेळी पाण्यातील कचरा अथवा कुठल्याही स्वरूपाची वस्तू टर्बाईन मध्ये जाऊ नये म्हणून टर्बाईन बाहेर पाण्याखाली मोठमोठ्या जाळ्या बसवण्यात आल्या होत्या। कोळकेवाडी प्रकल्पाच्या 4 गाळ्यांमध्ये मिळून 36 जाळ्या बसवण्यात आल्या होत्या। 3 दशकानंतर जीर्ण झालेल्या या जाळ्या बदलण्याचं काम सध्या सुरू आहे। 2001 साली आमच्या बीओसीच्या मीटिंग मध्ये असं लक्षात आलं की या ट्रॅशरॅकच्या जाळ्या पूर्ण खराब झाल्यात, डिसऑर्डर झाल्यात आणि ते अतिशय बदलणं गरजेचं होतं। और अदरवाइज हे 4 टर्बाइन युनिट्सची पूर्ण जनरेशन बंद पडलं असतं। पर्यायानं स्टेज 4 आणि स्टेज 1 स्टेज 2 ला हॅम्पर झाला असतं, ती अल्टिमेटली बंद पडत गेली असते। तब्बल 4 टन वजनाच्या जाळ्यांच्या जागी नवीन जाळ्या बसवण्यात येत आहेत। त्यासाठी 50 ते 60 फूट खोल पाण्यात बिनचूकपणे काम करू शकणारे कुशल पाणबुडे त्यांचं कसब पणाला लावतायत। विशेष म्हणजे या कामी केवळ 7 कोटी रुपये खर्चून आपल्या अभियंत्यांनी सरकारच्या तिजोरीवरील अनाठायी भार टाळलाय। मेन कन्स्टंट होता ना तो आउटेजचा। आउटेज मिळाल्यानंतरच आम्ही काम करू शकतो, नाहीतर आत ड्रायव्हर्स कामच करू शकत नाही। इतके क्रॉस करंट आणि निगेटिव्ह वेलॉसिटी ड्रायव्हर्स पूर्ण आत सखून खाली टर्बाईन मध्ये जातात। सगळ्यात मोठी पॅनिक कंडिशन। महाजेनकोकडून विशिष्ट काळासाठी वीज निर्मिती थांबवण्याची परवानगी मिळाल्यानंतरच हे काम करावं लागतं। कोळकेवाडीमध्ये गेले 2 वर्ष ही दुरुस्ती मोहीम सुरू आहे। आज ती पूर्णत्वाकडे आहे। हा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच राबवण्यात आलाय। यापूर्वी कोयनेच्या पाण्याखाली बोगदा करण्यासाठी स्फोट घडवण्याचा आविष्कार आपण अनुभवलाय। त्या लेक टॅपिंग इतकंच हे ऑपरेशन ट्रॅश रॅक ही महत्त्वाचं आहे। कुठल्याही गोष्टीचं महत्त्व आपल्याला आकड्याच्या भाषेत अधिक पडतं। या कामाचा जर विचार केला तर जवळजवळ 1600 कोटी रुपये शासनाचे या कामामुळे वाचलेत आणि म्हणूनच या कोयनेच्या टीमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, कोळकेवाडी, कोयना। झी 24 तास एक पाऊल पुढे।